भारताच्या युकी भांबरीने सध्या सुरू असलेल्या ATP 250 मेलोक्रो चॅम्पियनशिप पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती आणि यावेळी हा ATP 250 चॅम्पियनशिप खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू होता। त्याने ही कामगिरी अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गेलोवे याच्यासोबत केली आहे। पण हा टेनिसपटू युकी भांबरी कोण आहे आणि नुकत्याच त्याने अनेक स्पर्धाही जिंकल्या आहेत आणि गाजवल्या देखील आहेत। तसेच त्यांनी आतापर्यंत काय कामगिरी केली आहे। हॅलो, मी श्रुती। चला तर मग या व्हिडिओतून त्याच्या कारकिर्दीवर नजर टाकू। युकी भांबरी याने नुकत्याच एका प्रतिष्ठित कपच्या अंतिम फेरीत पोहोचून मोठी कामगिरी केली आहे। पण त्याच्या आधी त्याने अनेक नामांकित स्पर्धा जिंकल्या आहेत, त्याबद्दल सांगते। भांबरी हा एकेकाळी जागतिक क्रमांकाच्या अव्वल स्थानावर होता आणि हे स्थान त्याने 2009 ला ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये पटकावले होते आणि ज्युनियर ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय आहे। आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे ग्रँड स्लॅम चॅम्पियनशिप मध्ये ज्युनियर एकेरी जेतेपद जिंकणारा तो इतिहासातला चौथा भारतीय खेळाडू आहे। त्यामुळे या कप मध्ये जिंकणे किती अवघड आहे हे तर समजून येतच असेल। पण युकीने त्या सर्व आव्हानांचा सामना करून विजेतेपद पटकावले आणि टेनिसच्या इतिहासात आपलं नाव कोरलं। यामुळे अनेकांचे लक्ष युकीकडे वळले आणि तो प्रकाश झोतात आला। नुकत्याच केलेल्या कामगिरीत भांबरीने 2023 च्या ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये साकेत मायनेनी सोबत वाइल्ड कार्ड जोडी म्हणून प्रवेश केला आणि त्याच्यासोबत भांबरीने आपला ग्रँड स्लॅम सामना जिंकला। तसेच फ्रेंच ओपनच्याही दुहेरीत विजय मिळवला आणि त्याच वर्षी त्याने मेलोक्रो चॅम्पियनशिप मध्ये लॉर्ड हॅरिस सोबत पहिले ATP जेतेपद जिंकले। त्यासोबतच त्याने जागतिक दुहेरीच्या क्रमवारीत 58वे स्थान मिळवले। अशीच लक्षणीय कामगिरी तो पुढेही करतच राहिला। 2024 ला भांबरीने अल्बानो अलिवेट्टी सोबत BMW ओपनचे दुहेरी विजेतेपद मिळवले। त्याच वर्षी तो त्याच्या कारकिर्दीतील शिखरावर होता, म्हणजे त्याने दुहेरीच्या टॉप 50 मध्ये स्थान मिळवले होते आणि हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान ठरले। तसेच 2025 हे वर्ष सुद्धा त्याच्यासाठी महत्त्वाचे आणि मोलाचे राहिले। युकीने 2025 च्या दुबई टेनिस चॅम्पियनशिप मध्ये विजय मिळवला आणि त्याच्या करिअर मधले सगळ्यात मोठे विजेतेपद जिंकले। आता सध्या तो ATP 250 मेलोक्रो चॅम्पियनशिप ही स्पर्धा खेळत होता। त्यात अत्यंत चुरशीच्या अंतिम फेरीत भारताचा युकी भांबरी आणि त्याचा अमेरिकन साथीदार रॉबर्ट गेलोवे यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले। पण त्याने काही काळापासून ज्या स्पर्धा केल्या आहेत त्यात त्याने जे यश मिळवले ते खरंच कोणत्याही प्लेयरसाठी सहज शक्य नाहीये। त्यामुळे अशा या खेळाडूंची कामगिरी भारताच्या नवीन पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे। तसेच युकी भांबरीला त्याच्या पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा। अशाच क्रीडा अपडेटसाठी सबस्क्राइब करा AGC स्पोर्ट्स या चॅनलला। धन्यवाद।